तुम्हाला संधी आलती, दरवाजा ठोठावत होती, तुम्ही बघितलं नाही, झोपलो होतो. त्यामुळं मला बोलावं लागेल, पण कुठं थांबायचं हे मला कळतं, त्यामुळं काळजी करू नका. आज या मंचावर निरोप समारंभाच्या वेळी, म्हणजे तुमचा निरोप समारंभ तसा निरोप नाहीच तो, तुम्हाला एका नवीन आव्हानासाठी शुभेच्छांचा हा कार्यक्रम आहे. तुमच्याच संस्कार देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि तुम्ही ज्या आव्हानाचा सामना करतोय त्याचं प्रशिक्षण देणाऱ्या गुरूंनी ठेवलेला हा तुम्हाला शुभेच्छांचा सोहळा आहे. मी निरोप म्हणणार नाही. ओके. तर ते ढगे इंग्लिश अकादमीचे आमचे बडे भाई, आदरणीय सच्चिदानंदजी ढगे सर, म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं की आम्हाला स्फूर्ती मिळते. म्हणजे अतिशय हसतमुख प्रभावी व्यक्तिमत्वाचा चेहरा. आम्ही म्हणत होतो कशाला क्लासेसमध्ये तुम्ही आलात, तुम्ही फौजदार म्हणून शोभता. फौजदार म्हणून म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी तशी आहे, फौजदार एस पी सारखी पर्सनॅलिटी आहे. पण मी पुन्हा विचार केला, बाबा पाटील सरांचा रुबाब कमी होईल, तुम्ही क्लासमध्येच राहा. त्याच्यामुळं त्यांनी तिकडं पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि आपले बडे भाई इकडं हजारो पिढ्या उभा करत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह इथं बाजूलाच आहेत. काय विवेकजी म्हणजे हसता खेळता पाण्याचा झरा आहे, अतिशय निर्मळ मनाचा सोज्वळ माणूस. तुमच्या सगळ्यांना बांधून ठेवण्याचं ते काम करतात. तर त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत. आत्ता आपण ज्यांचं स्पीच ऐकलं, खरं तर त्यांचं काम बोलतं. म्हणजे आणि काम करणारी माणसं खूप कमी बोलतात आणि ते कमीच बोलले. पण त्यांचं जर कामाचं स्वरूप पाहिलं तर अशा माणसाची अपॉइंटमेंट मिळणं सुद्धा अवघड असतं. तेवढा मोठ्या उंचीचा, तेवढ्या मोठ्या ताकदीचा, तेवढं ज्ञान असणारा आणि हजारो कंपन्यांना आर्थिक मार्गदर्शन करणारा माणूस आपल्यामध्ये आला. मग आपण किती वेडं होऊन ऐकलं पाहिजे त्या माणसाला. तुम्हाला काहीतरी घडण्यासाठी तुमच्या पालकांनी तुम्हाला इथं पाठवलंय, किंवा तुम्ही इंग्रजीमध्ये फेल होऊ नये, तुम्हाला अभ्यासाची सवय लागावी, तुमचं आयुष्य उज्ज्वल व्हावं. पप्पाच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? पप्पानी पप्पाचं जीवन बघितलं, आईने आईचं जीवन बघितलं. तुम्हाला मोठं करण्यासाठी झिजणारी जगात एकच माऊली असते, ती आई आणि वडील. लक्षात घ्या, जे स्वतःला झिजवतात आणि ते तुम्हाला अभ्यासासाठी प्रवृत्त करत असतात. तसं ही चव्हाण सरांसारखी जी माणसं आहेत, म्हणजे सचिन सरांसारखी, चव्हाण त्यांचे पार्टनरचं नाव आलं म्हणजे बघा, असं शिंदे आणि चव्हाण अशी एक मोठी त्यांची सीएची कंपनी आहे. तर त्यांनी एवढ्या कंपन्यांना आर्थिक मार्गदर्शन करतात. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जीवनामध्ये आर्थिकता आल्याशिवाय सुबत्ता येत नाही आणि आपली कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही. आपण साध्या एका हॉटेलसमोरून चाललो आणि तिथं आपल्याला कोल्ड कॉफी जर प्यायची असेल तर खिशात पैसे लागतात. पैसे नसले तर आपल्या इच्छेचं ओझं घेऊन आपण तसंच तिथून निघून जातो. आपली ती प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आर्थिक सुबत्ता येणं गरजेचं आहे. आणि आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या, गरीब कुटुंबातल्या, या देशातल्या सर्वसामान्य पोराला एकमेव साधन आहे, ते म्हणजे शिक्षण. त्याच्यातून त्यांनी जर स्वतःचा उद्धार नाही केला तर तो कदापि घडणार नाही. आपल्यासाठी सर्वोत्तम उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या उद्धाराचं सर्वोत्तम साधन काय होतं तर शिक्षण होतं. शिक्षणामुळं जगातला सगळ्यात मोठा विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले गेले. शिक्षणामुळेच ते फार पुढे आले. शिक्षणामुळेच त्यांनी संपूर्ण समाजाचा उद्धार केला. शिक्षण हे हत्यार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलं नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इथं मी सुद्धा घेऊ शकलो नसतो. कशामुळं ते मोठे झाले? एवढं दारिद्र्य, एवढा अपमान, एवढा संघर्ष, हे सगळं पचवून त्या माणसाने शिक्षणातून स्वतःचं नाव जगाच्या पातळीवर 100 विद्वानामध्ये नेऊन पोहोचवलं. हे केवळ शिक्षणामुळं झालं आणि ते सचिन शिंदे सरांनी शिक्षणाने साध्य केलं. त्यांचं तर तुम्ही एवढं पिन ड्रॉप सायलेन्स ऐकायला पाहिजे होतं. अक्षरशः
की अशी माणसं वारंवार येत नाहीत. ते आता बडेभाईंनी त्यांना कमवलंय, त्यांचं प्रेम आहे, दयानंद पाटील सरांनी त्यांना आणलंय म्हणून ते आलेत. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सचिन सरांसाठी. गिव अ बिग हँड. आणि त्यांच्या बाजूला बसलेत त्यांना आणणारे दयानंदजी पाटील सर. त्यांनी पोलीस कमी आणि कुठल्या तर कॉलेजचे प्राचार्य जादा वाटतात मला. पोलिसाचा एक बी गुण त्यांच्यात नाही. कोणता गुन्हेगार बी जर आला पाकिट मारल्याला तर मी उपाशी होतो म्हणून मारला म्हणलं तर आपल्या बी पाकिटातले पैसे काढून ते देणारे असे. म्हणजे नाव जसं दयानंद आहे तसंच नेहमी दया, करुणा, ममता आणि समजून घेण्याची उर्मी असणारं व्यक्तिमत्व पोलीस डिपार्टमेंटला भेटलेलं आहे. त्यांच्या बाजूला जिजाऊ ब्रिगेडच्या काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आदरणीय लता मॅडम पालक आहेत. आमचे दुसरे पाटील आहेत. जिजाऊ वंदना ज्यांनी सादर केली ते अमरदीप आहेत. खूप सुंदर त्यांनी जिजाऊ वंदना म्हणली, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि टाळ्या वाजवल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. आयुष्यात बीपी वगैरे तुम्हाला शुगर वगैरे काही होणार नाही. त्यामुळं टाळ्या वाजवत राहायचं, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आता मी एक कथा सांगून माझ्या भाषणाला पूर्णविराम देणार आहे. त्यामुळं कसलीच काळजी आणि चिंता करायची नाही. ओके. तर मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. 12 वर्षाचा एक मुलगा रेल्वे स्टेशनवरती वर्तमानपत्र आणि गोळ्या विकायचा. 12 वर्षाचा एक मुलगा रेल्वे स्टेशनवरती वर्तमानपत्र आणि गोळ्या विकायचा. आणि रेल्वे स्टेशनवरती वर्तमानपत्र आणि गोळ्या विकताना स्वतःकडे असणारे पेपर, स्वतःकडे असणारे गोळ्यांचे बॉक्स ठेवायला त्याला जागा नव्हती. सतत 6 महिन्याची त्याची निष्ठा, परिश्रम आणि प्रामाणिकपणा पाहून स्टेशन मास्तरनी स्टेशनवरच अडगडीत पडलेला एक डब्बा त्याला देऊ केला, ज्यामुळं तिथं तो स्वतःच्या गोळ्या, वर्तमानपत्र ठेवेल, स्वतःचं दप्तर ठेवेल आणि फावल्या वेळामध्ये कदाचित तो अभ्यास करू शकेल. ज्यावेळी फ्लॅटावर रेल्वे यायची त्यावेळी तो वर्तमानपत्र आणि गोळ्या विकायचा. आणि ज्यावेळी रेल्वे येणार नसायची, मधला वेळ भेटायचा, अर्धा तासाचा, 45 मिनिटाचा, तासाभराचा जो काही भेटायचा, त्या वेळामध्ये तो तिथं अभ्यास करत बसायचा. असे वर्षोनवर्ष तो अभ्यास करत होता आणि वेगवेगळे प्रयोग करत होता. एकदा काय झालं, प्रयोग करताना त्या अडगळीत पडलेल्या रेल्वेच्या डब्याला आग लागली. त्यांनी उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. आता स्वतःचा जीव वाचला, पण रेल्वेचा अडगळीत पडलेला डब्बा जळाला म्हणून स्टेशन मास्तरला प्रचंड राग आला. अडगळीत पडलेला जरी डब्बा असला, भंगारा जरी विक्रीला काढला, तरी वरिष्ठ मला प्रश्न विचारणार, वरिष्ठांना मला उत्तर द्यावं लागेल. आणि काय उत्तर द्यायचं जळाला म्हणून? मी एका पोराला ठेवलं होतं आणि त्यांनी त्याला जाळून टाकलं असं जर म्हणालो तर तू विकून खाल्लास असाही आरोप होऊ शकतो. आपल्या देशातले वरिष्ठ काय करतात? नुसते आदेशच देतात. प्रॅक्टिकल कुणाकडे नसतं. आणि आपल्या देशात अनेक खुर्च्यांवरती गाढवच बसलेले आहेत, घोडे दिसत नाहीत. तुम्ही एखाद्या संस्था चालकाला फोन लावा आणि सांगा की सचिन शिंदे अत्यंत प्रचंड हुशार आहेत आणि ते खूप तुमच्या कामाचे आहेत. तो संस्था चालक म्हणतो, मला अतिशय हुशार घोडा नको, अतिशय ढेपाळलेला गाढव पाठवा. कारण या देशामध्ये लाचारीची सवय लागली. आत्मसन्मान वाचवणारी माणसं, देश अभिमान असणारी माणसं, सामाजिक जाणीव असणारी माणसं कुणालाच नको आहेत. आणि म्हणून स्टेशन मास्तर विचार करत होता की अडगडीत पडलेला जरी डब्बा असला, मी त्याला देऊ केला, ही स्टोरी चालणार नाही, त्याच्यावर दया केलेली मला पचणार नाही. अडगडीत पडलेला डब्बा आणि ह्यांनी जाळून टाकला म्हणून प्रचंड राग आला. आणि त्या रागाच्या भरात त्यांनी त्या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवली. एवढी जोरात वाजवली की तो आयुष्याचा बहिरा झाला. आता बहिरा तर झालाच झाला, मार तर खाल्लाच खाल्ला, तरी तो आक्रोश करून रडत होता की मला स्टेशनच्या बाहेर काढू नका, मला गोळ्या आणि वर्तमानपत्र विकू द्या, माझं त्याच्यावरच शिक्षण आहे, त्याच्यातूनच माझा उदरनिर्वाह आहे.
आणि त्यातूनच मी माझं भविष्य घडवू शकतो. प्लीज मला माफ करा, माझा प्रयोग चुकला. म्हणून त्या रेल्वेच्या डब्याला आग लागली. आज नाही तर उद्या मी तो रेल्वेचा डब्बा भरपाई करून देतो, कोणतंही प्रतिज्ञापत्र लिहून देतो, पण मला बाहेर हाकलू नका म्हणून आक्रोश करून रडत होता. तुमच्यापैकी माझ्यापैकी कुणीही तिथं असतं आणि तुमच्या माझ्या कुणाच्याही कानात एक जोरात मारली असती तर आपण म्हणलं असतो, मैं अमरीश पुरी के खानदान का हूँ, मैं गुलशन गोहर मेरा चाचा है, शक्ती कपूर मेरा मामा है, असं म्हणून आपण त्याला बघितलं असो. दयानंद पाटिल भी मेरे साथ में बाजू के घर में रहते हैं, मैं उनको भी लेके आऊंगा, तुझको देखूंगा नहीं छोडूंगा, कुत्ते कमीने खून पसीना एक करूंगा, असं आपण काहीतरी बोललो असतो. पण तो मुलगा एकही शब्द स्टेशन मास्तरला वाईट बोलत नव्हता, प्रत्युत्तर देत नव्हता आणि नम्रपणे आक्रोश करून रडत होता. स्टेशन मास्तर साहेब, मला माफ करा, माझी चूक झाली आणि तुम्ही मला या स्टेशनच्या बाहेर काढू नका. दररोज तो स्टेशन मास्तरच्या कॅबिनच्या बाहेर थांबायचा आणि डोळ्यातून पाणी गाळत तिथंच थांबून तो हात विनवणी करून स्टेशन मास्तरला म्हणायचा, साहेब मला आत घ्या, मला रेल्वे स्टेशनवरती वर्तमानपत्र आणि गोळ्या विकू द्या, कृपया मला माफ करा. सलग 30 दिवस तो पोरगा स्टेशन मास्तरच्या कॅबिनच्या बाहेर थांबायचा, डोळ्यातून टिपूस गाळायचा, नम्रपणे माफी मागायचा आणि हात जोडूनच थांबायचा आणि कृपया मला आत घ्या म्हणायचा. 31व्या दिवशी स्टेशन मास्तरला त्याची दया आली, त्याचं मन करुणेनं भरून गेलं, त्याचा ऊर गलबलून आला. त्याची जिद्द, त्याचं सातत्य, त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्याला वाटलं की चुकून झालेली चूक आहे, आपण याला माफ केलं पाहिजे. आणि मग परत त्यांनी त्याला स्टेशन मास्तरवरती रेल्वे स्टेशनवर रेल्वे आल्यानंतर वर्तमानपत्र आणि गोळ्या विकण्याची संधी उपलब्ध करून दिली की ज्यामुळे त्याच्या शिक्षणात अडसर येणार नाही, त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, त्याची जी शिक्षणाची जिद्द आहे ती पूर्ण होईल. म्हणून त्यांनी त्याला परत संधी दिली. त्याला प्रयोगाचा एवढा छंद होता की त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी 1 नाही, 99 नाही, 100 नाही, 101 नाही, 201 नाही, 301 नाही, 401 नाही, 501 नाही, 999 नाही, 1000 प्रयोग केले. 1000 प्रयोग अपयशी झाले, 1001 प्रयोग यशस्वी झाला. पत्रकार परिषद भरली. 22 वर्षाचा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ असं म्हणाला की हे सगळे प्रयोग करण्यासाठी 1000 प्रयोगांनी मला सातत्यानं मार्गदर्शन केलं. 1000 प्रयोग करेपर्यंत मला माझ्या शरीरातल्या दोन्ही किडण्या धनिकाकडं घाण ठेवावं लागल्या. प्रयोगासाठी मला प्रत्येक वेळी वेगवेगळं साहित्य वापरावं लागत होतं, कारण माझं घर मी पूर्वीच विकलं होतं, माझ्याकडे जे काही आहे ते मी सगळं विकलं होतं. आई वडील तर आधीच वारले होते, आता मी सर्वस्व निरंक झालो होतो. पण मी माझी जिद्द सोडली नाही, मी माझी मेहनत सोडली नाही, मी माझी निष्ठा सोडली नाही. 1000 प्रयोग केले, 1001 प्रयोग यशस्वी झाला. आणि त्यांनी पत्रकारांना सांगितलं 1001 प्रयोगाचं यशस्वी रहस्य कशात आहे? 1000 अपयशी प्रयोगामुळं मी 1001 प्रयोग यशस्वी करू शकलो. याचं सगळं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते अपयशी 1000 प्रयोगाला द्यावं लागेल. म्हणून मी विजेच्या दिव्याचा शोध लावू शकलो. ज्या काळामध्ये केवळ 50 पौंडामध्ये टुमदार बंगले बांधून भेटायचे, टुमदार बंगले बांधून भेटायचे, त्या काळामध्ये वयाच्या 22व्या वर्षी एडिसनकडे विजेच्या दिव्याचा शोध लावल्यामुळे 5000 कोटी पौंड डॉलर अनेक उद्योगपतीच्या ऑफर होत्या. आणि विजेचा दिव्याचा शोध लावल्यामुळं त्या पैशाचा ओघ त्याच्या दिशेनं सुरू झाला होता. जो कधी काळी वयाच्या 12व्या वर्षी रेल्वे स्टेशनवरती वर्तमानपत्र आणि गोळ्या विकायचा आणि जो कानानं बहिरा झाला होता त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. आणि तो एडिसन असं म्हणतो, हे गॉड, बरे झाले देवा, तू मला गरीब कुटुंबात जन्माला घातलास, तू माझ्यासाठी कर्तृत्वाचं रणांगण रिकामं ठेवलास, म्हणून मी तुझे आभार मानतो. कारण माझा इतिहास हा शून्यातून निर्माण होणार आहे, म्हणून मला तुझे आभार मानायचे आहेत. हा एडिसन तुमच्या प्रत्येकात लपलाय. प्रत्येकाच्या जीवनात अपयश येत असतं, प्रत्येकाच्या जीवनात कठीण प्रसंग येत असतो. त्याच्यावर आपणाला मात करता आली पाहिजे, तरच आपण यशाचं शिखर गाठू शकतो.
आणि ते यशाचं शिखर तुमच्या प्रत्येकामध्ये दडलेलं आहे, ते तुम्ही ओळखा. कारण तुमच्या समोर जर समजा आंब्याचं झाड असलं आणि सुंदर पाड आंबा खाली जर पडला, तर तुम्हाला वाटेल प्रियसीकडे घेऊन जावं, किंवा आईला घेऊन जावं, किंवा वडिलांना घेऊन जावं, किंवा मामाला घेऊन जावं, मामीला घेऊन जावं, नाहीतर ढगे सर आवडतात ढगे सरकडे घेऊन जावं. सर, सुंदर मोसमातला पाड आंबा पडलाय, जरा खावा, केशरी आंबा आहे, असं खुश करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पण तसं नाही. जगात एकच न्यूटन होता, ज्याच्यासमोर सफरचंदाचं झाड होतं आणि त्याच्यासमोर सफरचंद पडला, पण तो विचार करत होता, वरी जेवढ्या दाबानं फेकावा सफरचंद तेवढ्या दाबानं खाली येतो, असं का होतं? विचार करायला लागला. घरी आला, आईला विचारला, वडिलांना विचारला. आईनं म्हणली, गोड गुलाबी राहायचं, मटमटीत राहायचं, व इकडून पडलं का आणि तिकडून पडलं का, वरी का पडलं, अरे मी जन्मल्यापासून तसंच बघायला लागलो, तू तिसरंच चांगलं लायस मला. टिपिकली आपण विचार करतो, एखादा माणूस ज्यावेळी वेडा होतो त्यावेळी त्याला वेड्यात काढणारा समाज त्याच्या विरुद्ध दिशेला जात असतो. असं म्हणतात, माणसामध्ये 2000 गुण असतात. माणसाने एका जरी गुणाचा विकास केला तरी माणूस महान होतो. अहम ब्रह्मास्मी खलु इदम ब्रह्मास्मी, पूर्णः पूर्णश पूर्ण इदम खलु इदम ब्रह्मास्मी. पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यानंतर ही पूर्णच शिल्लक राहतं. ते पूर्णत्व प्रत्येकाच्या शरीरात, प्रत्येकाच्या तन मनात कणात जनमनात व्यापलेलं आहे. ते ओळखता आलं पाहिजे. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे बीज. सनातनवाद्यांनी आपणाला चुकीचा अर्थ सांगितला. ब्रह्म म्हणजे सृष्टी निर्माण करणारा कुणीतरी थोतांड देव, असं काहीच नाही. ब्रह्म म्हणजे बीज. बीजातून या जगाची निर्मिती झालेली आहे, त्याला ब्रह्माचं नाव दिलं. बीज म्हणजे ब्रह्म. लक्षात घ्या. आपण नवरात्राला सुद्धा बीजाची उपासना करतो, बीज लावतो आणि त्याच्यातून धान्य उगवतं का नाही? तेच धान्य आपण ज्यावेळी दसऱ्याला एकमेकाला भेटतो त्यावेळी हसणं आंदोलन करतो, गळ्याला पडतो, शुभेच्छा देतो. नवनिर्मितीचं अंकुर जन्माला आलं, हा त्याचा अर्थ असतो. ब्रह्म वगैरे काही नसतं, बीज असतं, बीज. तसं न्यूटनला वेड्यात काढत होते, पण न्यूटननी 4 वर्ष प्रचंड संशोधन केलं आणि जगाला निक्षून सांगितलं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी सफरचंद प्रियसीकडे घेऊन गेले नाही, मामाकडे नाही, मामीकडे नाही, ढगेकर सरकडे सुद्धा त्यांना आणलं नाही खायला. सर खाऊन बघताव का म्हणून. काय सफरचंद दिसल्यानंतर त्याची काय प्रक्रिया आहे, म्हणजे त्यांनी दृष्टिकोन, ज्ञान, कौशल्य याचा मिलाप केला आणि तो जगात महान झाला. तुमच्यात न्यूटन लपलेला आहे, तुमच्यात एडिसन लपलेला आहे. तुम्ही तो बाहेर काढावा अशी प्रार्थना करतो. तुम्ही आयुष्यात कधीच आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली, बाबाचे डॅडी झाले, डॅडी ब्रँडी प्यायला लागले, गल्लीबोळानं सायकलवरती मायकल जॅक्सन दिसायला लागले, असं काही करू नका. तुम्ही ढगेज इंग्लिश अकॅडमीचे विद्यार्थी आहात आणि हे विद्यार्थी संस्कारानं परिपूर्ण आहेत, देश अभिमानानं परिपूर्ण आहेत आणि ते आपल्या कर्तव्यानं परिपूर्ण आहेत. असंच ढगे सरांची आणि ढगे इंग्लिश अकॅडमीची ओळख तुम्ही राष्ट्र आणि राष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा ठेवली पाहिजे आणि ती ओळख तुम्ही ठेवावी अशी धारणा व्यक्त करतो. आणि आपल्यातला न्यूटन, आपल्यातला एडिसन, आपल्यातला सचिन शिंदे आपण जागा करावा अशी या प्रसंगी आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. थांबताना मी आपल्या सगळ्यांना आव्हान करेन, हो कहीं पीड़ पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए. हो कहीं पीड़ पर्वत से पिघलनी चाहिए, इस हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए. हर गांव, हर शहर, हर डगर, हर नगर लाश भी हत लहराती हुए निकलनी चाहिए. कौन कहता है यारो आसमां में छेद नहीं होता, एक बार पत्थर उछाल के तो देखो यारो, आसमां में भी छेद होता है. हर गांव, हर शहर, हर डगर, हर नगर लाश भी हत लहराते हुए निकलनी चाहिए. मेरे दिल में ना सही, तेरे दिल में तो सही, हो ना हो कहीं तो अपने यश के जुनून की आग जलनी चाहिए. अपने यश के जुनून की आग जलनी चाहिए.